नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष समाजभूषण डॉक्टर गंगाधरराव सोंडारे यांचा वाढदिवस हॉटेल मूनलाईट नमस्कार चौक नांदेड येथे केक कापून हर्षोत्साह साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर गंगाधरराव सोंडारे यांना शुभेच्छा देताना नांदेड लोकसभेचे खासदार माननीय रवींद्र पाटील चव्हाण, नांदेड जिल्हा काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष माननीय हनुमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, माजी सभापती शमीम अब्दुल्ला, माननीय सरचिटणीस केदार पाटील साळुंके, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सुरेंद्र गोडजकर, विठ्ठलराव पावडे, किसान सेल अध्यक्ष माधवराव पवळे, कार्याध्यक्ष नांदेड शहर काँग्रेस SC विभाग श्री अजय एडके, माननीय सरचिटणीस शिल्पा नरवाडे, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस गिरीधर पाटील डाकोरे, शहर जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, अनिल चिमेगावकर, बिलोली तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव पाटील पाचपिपळीकर, लालबाजी खंडेलोटे, रामराव सोनसळे, कोंडे हटकर, ॲडव्होकेट सरवदे, प्राचार्य वाघमारे, प्राचार्य सुरेश वंजे, कुणाल लोहगावकर, समर्थ पाटील, रिपाई शहर जिल्हाध्यक्ष आठवले गट, शिवाजी भालेराव, गणेश कोकाटे, नरेंद्र भाटापूरकर, देगलूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष उत्कर्ष सांडोरे, संध्या जांभळे, ज्योती तामगडगे, शोभा मोरे, स्वाती वाघमारे, निरंजन नायगावकर, गायिका सोनकांबळे मॅडम, सर्व स्तरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। AMK न्यूज चॅनल नांदेड। काँग्रेस कमिटी विभागाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी सरचिटणीस, पक्षात आणि सातत्याने काम करणाऱ्या शिल्पाताई नरवाडे व समोर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, माझे नातेवाईक, मित्र, बंधू आणि भगिनी साहेब, मी एकच माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मी तुम्हाला विनंती करतो, सूचित करतो की मी 1986 मध्ये काँग्रेस पक्षाचा मी जिल्हा सरचिटणीस झालो। काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होत असताना, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक आम्ही आंबेडकरी समाजाने आमच्यावर दोषारोप केले की बाबा हा काँग्रेसचा चमचा आहे। माझ्या वडिलांपासून तुमचे आजोबा आदरणीय बळवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या काळामध्ये कदाचित माझ्या वाढदिवसाची काही उल्लेख करणार नाही, पण तेव्हापासून आम्हाला तुम्हाला मदत करू नये म्हणून आम्हाला 25-70 चमच चिंटुऱ्याच्या प्रकाश देशाची द्यायला तयार होतो। बळवंतरावजीला मदत करू नका, आमच्याकडून घ्या। तेव्हा आम्ही कसल्याच प्रकारची अपेक्षा न करता आम्ही तात्कालीन नेते, ज्येष्ठ नेते यामध्ये शंकरराव चव्हाणांच्या बरोबर पोलीस काम असलेले पद्मश्री शामराव कदम असतील, बळवंतरावजी चव्हाण, शंकररावजी चव्हाण, बळवंतरावजी चव्हाणांना त्या काळी माझे वडील बिना आठ आम्ही तुम्हाला साथ दिली, त्याच्या बदल्यात हे घराणं सृष्टी त्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्याकडून त्या जिल्ह्याचं घराणं वाटलाच केशवरावजी पाटलाला विचारा, हनुमंतरावजी पाटलाला विचारा, ही चर्चा दिल्लीला गेली की बळवंतरावजी चव्हाण काँग्रेसचे असताना 2 वेळेस असा कसा काय अविश्वास का, काँग्रेसचे माणसं काँग्रेसचा अविश्वास का असा कसा आणू शकतात? मग मॅडम इथं आले, इंदिराजी अचानक असा पद्धतीने कार्यक्रमाच्या इथं आलं। इथं आल्याच्या नंतर जिल्हा परिषदेची, तुम्ही जसे आमच्या जिल्ह्याचे नेत्या मीटिंग कॉल केली, जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची मीटिंग कॉल केल्याच्या नंतर तो इसमें से ईमानदार कौन है उसको बुलाओ। मग इंदिराजी चिंद्रे जो ओळखपर्यंत झाली, आदरणीय मधुकरराव पाटील त्यावेळेस सबोळी मात्र लोहगाव सर्कल, त्या सर्कलमधून पराभूत आम्ही आदमपूर सर्कल त्या काळचं होतं, त्यामुळे त्या काळी मग ही चर्चा झाली, हा सामान हो कोण आहे? आणि त्यावेळेस साहेब असं समाज जातीवरून बोलायची प्रथा होती, हो कोणत्या समाजाचा आहे प्रतिनिधित्व, अरे उसको बुलाओ। आता माझे नातेवाईकांमध्ये वाक्य वापरणार नाही, पण वो उसको बुलाओ अशा प्रकारे आपने सांगितले ठीक है, इसको चेयरमैन मान गणेशरावजी कोकाटे, माननीय येडकेजी, नरवाडीताई, सर्व या ठिकाणी उपस्थित व्यासपीठ, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मंडळी, उपस्थित माता भगिनी, आज
गंगाधररावजी सोंडारे साहेब यांचा 59वा वाढदिवस आहे। आता 60व्या वर्षामध्ये ते पदार्पण करतात। मागच्या अनेक वर्षापासून खरं तर 60 वर्ष त्यांना झाले असं बघल्यावर कोणी म्हणत नाही, कारण मी जसं लहान होतो तसं आजही बघलं तर गंगाधर सोंडारे साहेब तसंच दिसतात, त्याच्यामध्ये काही बदल नाही। नायगावला तेव्हा आमच्या आजोबाला कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण साहेबांना भेटायला यायचे, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो। आणि माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब हे तर त्यांचे सहकारी होते, ते दोघांनी सोबतच काम केलेलं आहे बिलोली तालुक्यामध्ये। आणि गंगाधर सोंडारे साहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी पक्षाची धुरा सांभाळली आणि आज कित्येक वर्ष झालं आपण बघतोय की गंगाधर सोंडारे साहेब एकनिष्ठ काँग्रेस पक्षाचं काम करतच आहे। कोणी इकडे का तिकडे जाईल, त्यांचं एकच आहे की बाबा आपण पक्षासाठी झिजायचं, आणि ते खरंच इतक्या वर्ष ते पक्षासाठी झिजले। पण यात आज आता हनुमंतरावजी पाटील पेडणेकर साहेब म्हणल्याप्रमाणे निश्चितच सोंडारे साहेब तुम्ही निश्चिंत राहा, कारण आमच्या सर्वांची नजर तुमच्यावर आहे। आणि मी जरी खासदार जरी झालो असतो तर तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो माणूस मार्गदर्शन करतो ते निश्चितच त्यालाही पाठबळ देणं आमचं सर्वांचं काम आहे। आणि तुम्ही असं समजू नका की बाबा माझं काय होईल किंवा माझ्याकडे कोण लक्ष देईल, कारण सर्वांच्या मुखातले तुम्ही आहात, सर्वांच्या मुखामध्ये तुम्ही धावून जाता आणि निश्चितच मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात आम्ही सर्व तुम्हाला देणार आहोत। आमची चर्चाही झाली, पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत, कारण तुमचा बायोडाटा जर तुम्ही आमच्या हातात जर दिला किंवा कोणाच्या हातात दिला तर इतक्या वर्ष पक्षात तुम्ही काम करणारे व्यक्ती आहात, पक्षासाठी खूप योगदान दिलेले व्यक्ती आहात। पक्षालाही त्याची तुम्हाला कुठेतरी आठवण ठेवावं लागेल, पक्षालाही आम्ही आठवण करू की बाबा एवढा काम केलेला व्यक्ती आहे आणि तो आमच्यामध्ये आहे, त्यालाही कुठेतरी आम्हाला पाठबळ देण्यासाठी कुठेतरी आम्हालाही पक्षाला वाढवण्यासंदर्भात त्यांनाही आपल्याला प्रभावामध्ये घेणं जरूरी आहे। की तुम्ही काळजी करू नका, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही प्रभावामध्ये घेऊ। तसंही तुमचं काँग्रेस पक्षाचं काम चालूच असते, दिवस रात्र आम्ही बघतो सोंडारे साहेब कोणाच्या सुखामध्ये दुःखामध्ये इकडे तिकडे प्रचारामध्ये, कोणताही जिल्हा परिषदचा राहो, विधानसभेचा राहो, ह्याचा म्हणजे लोकसभेचा राहो, आणखी नगरपालिकेचा राहो, महापालिकेचा राहो, बरेच जागी सोंडारे साहेबांचे त्यांचे स्नेही असतील, मित्रपरिवार असेल, त्याच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचंच काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सोंडारे साहेब मी तुम्हाला पक्षाध्यक्षाला बोलून, प्रदेशाध्यक्षांचे सपकाळ साहेब असतील, तिथले प्रदेशचे प्रतिनिधी असतील, त्यांना बोलून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एक मोठी जबाबदारी पक्षाच्या वतीने तुमच्यावर आम्ही सोडू। आणि काही म्हणलं तसं 60 वर्ष झालं घाबरल्यासारखं, काही ते घाबरणार बिलकुल नाही, तुम्ही काळजी करू नका, कारण 60 वर्ष झालं म्हणजे आता दुसरं नवतरुण ते होत आहे, त्याच्यामुळं नवतरुण माणसाला ते वर्ष वयाला जरी 60 वर्ष झालं तरी मन आणखी त्याचं जवान आहे, तंदुरुस्त आहे, त्यामुळे काम करणारा ते सक्षम आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच सोंडारे साहेब तुम्हाला मोठी जबाबदारी पक्षातर्फे देऊ आणि तुम्हाला जिथं कुठं अडचण वाटली निश्चितच आमची सर्व टीम काँग्रेस पक्षाची तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, एवढे या ठिकाणी सांगतो। आणि परत एकदा सोंडारे साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊ, त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढं या ठिकाणी प्रार्थना करतो।